गेला लक्षाचा पाठलाग करत असताना टीम शार्वी 11 बागलवाडी 36 चा करत आहे पाठलाग आणि एका षटकामध्ये धाव आली अवघी एक. 12 चेंडू 35 चे समीकरण. 12 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला 17.5 च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. चला प्लीज फास्ट खेळा प्लीज दोन्ही टीम. थोडस आपण नम्र विनंती करतोय. नेक्स्ट मॅच आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे संघ सज्जरा विजयी संघ सोबत आपला सामना खेळवला जाईल. षटक क्रमांक 2 शैलेश काळे. पीटीपीएल मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने आपण त्यांना खेळत असताना पाहिलंय. आणि आबा आज आहे संघ मालक एवढी फायटर संघासाठी त्यांच्या कामगिरी चांगली राहिली. पीटीपीएल देखील आता काही दिवसांवर येऊन ठेपले. आबा प्रत्येकाला लक्ष असेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ताईना झेलची संधी चांगला झेल पकडला जाईल. पहिला धक्का टीम शार्वी 11 बागलवाडी आणि आबा सांगतात की माझा ऐकून शैलेश काळेच असेल. आणि आबांची एक खासियत आहे की त्यांचे ठराविक खेळाडू आहेत. ते संघ जिंकू द्या अथवा संघ हारू द्या आपल्या खेळाडूंना बदलत नाही ते सहजासहजी. आणि या एक क्रिकेटमध्ये अभ्यास आबांचा खूप आहे. त्यांना माहित आहे की कोणत्या खेळाडूच्या कोणती काय स्ट्रेंथ आहे आणि कोणते चांगले दुवे कोणते कच्चे दुवे. आज क्रिशा देखील आपल्याला पाहायला मिळते. नानू ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक लाभलंय या स्पर्धेला उपस्थित राहिल्यात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. न्यू बॅटर विराज. विराज पहिला चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू हाताळला जातोय. अकूट टप्प्याचा मारा सातत्याने केला जातोय. शैलेश काळे आपला वेग मात्र दाखवला जातोय या खेळपट्टीवर. या खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आहे. जर तुम्ही खांद्याचा चांगला वापर कराल तेच चित्र पाहायला मिळतंय. शैलेश काळे यांच्या या षटकामध्ये अद्याप 3 चेंडू निर्धाव आलेत. पहिला निर्धाव षटक येईल का? श्री निनाई देवी चषक 2024 पाहावं लागेल. हा चेंडू देखील खेळायचा होता ऑन साइडला. यष्टीरक्षकाला चकून 22 स्वरूपात एक धाव प्राप्त झाली. म्हणजेच काय तर एक 22 स्वरूपात धाव आली. 2 धावा धावफलकावर. विकेट करण्याचा प्रयत्न स्टेट डाऊन द ग्राउंड. सचिन आसवले झेल खाली कॉर्नर नाहीत कोणती चुकी. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत या संघाचे. मराठा वॉरियर जुळेवाडी अप्रतिम झेल गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. विराज बाद झालेत आणि या षटकामध्ये अद्याप पहिला निर्धाव षटक येईल का? एक 22 ची धाव आली. शैलेश काळे या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 5. निनाई देवी चषक या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक हाताळतील का शैलेश काळे? न्यू बॅटर खेळपट्टीवर गणेश. 1 टू गो. चांगली गोलंदाजी राहिली शैलेश काळे यांची. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारचा चेंडू हाताळला जाईल? हाफ टॅकर चेंडू होता. झेलची संधी असेल. हा झेल पकडला तर निर्धाव षटक होईल आणि हा झेल टिपलाय. श्री निनाई देवी चषक 2024 मध्ये पहिला निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज ठरतोय शैलेश काळे.